हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. या दिवशी चंद्र पूर्ण तेजाने प्रकाशित असतो, त्यामुळे वातावरणात सकारात्मकता ऊर्जा वाढते. अनेक भक्त या दिवशी उपवास, पूजा, जप आणि दानधर्म करतात. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करावी. घरामध्ये दिवा वगैरे लावा. दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शांतता आणि सुख समृद्धी येते. विशेषतः माता लक्ष्मीला व भगवान विष्णू यांची पूजा केल्याने आर्थिक अडचण कमी होतात अशी श्रद्धा आहे. या दिवशी चंद्राला अर्घ्य दिल्याने विशेष महत्त्व आहे. रात्री चंद्रदर्शन करून ओम सोमाय सोमाय नमः हा मंत्र जाप केल्याने मन शांत राहते व मानसिक तणाव कमी होतो असे सांगितले आहे. मेला गरिबांनी अन्नदान, वस्त्रदान किंवा गायीला चारा देणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. छोटासा धर्मही अनेक पटीने फळ देतो अशी भक्तीची श्रद्धा आहे आपली. छोटासा उपाय देखील खूप काही फळ देतो. हे बघा, सकारात्मकता लक्षात ठेवा. श्रद्धा, सकारात्मकता, विचार किंवा भक्तिभावाने केलेली छोटा सेवासुद्धा जीवनात आनंद आणि समाधान घेऊन येत असते. तर तुम्हाला एक छोटासा पण छान उपाय मी सांगणार आहे, खूप असरदार आहे. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे, हळदीचं पाणी करायचं आहे एखाद्या भांड्यामध्ये आणि ते पाणी तुम्ही शिंपडायचं आहे. जेव्हा तुम्ही पाणी शिंपडचाल तेव्हा तुम्ही असं समजायचं की आपल्या घरामध्ये देवचंच पाणी शिंपडून राहिले सगळ्या भिंतीवर वगैरे, पुन्हा बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये सगळं तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. शिंपडताना मनोमनी प्रार्थनाही करायचे, माझ्या घरचं सगळं काही सुखरूप, म्हणजे माझ्या घरी सगळं काही चांगलंच होऊ दे, सकारात्मकता येऊ दे, माझ्या घरातले पूर्ण निगेटिव्हिटी चालली जाणार आहे. जसं काही तुमच्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच ते पाणी शिंपडून राहिले असे मनात विचार आणून ते पाणी शिंपडायचं आहे. हा छोटासा उपाय तुमच्या जीवनामध्ये खूप काही बदल घेऊन येईल. आणि दुसरा उपाय म्हणजे संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ, हे बघा, भगवान विष्णूचा हा अधिक मास जो आहे तो आहे. भगवान विष्णूंना तुळशी माता खूप प्रिय आहे. तुळशी मातेला ची सेवा केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. तर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याच्यात थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि थोड्याशा अक्षता जरा टाकल्या तर खूपच चांगलं. हा उपाय केल्यानेही तुम्हाला खूप लक्ष्मीकारक हा उपाय आहे. हा उपाय करून बघा आणि तुमच्या जीवनात खूप काही बदल होतील. काही दिवसात तुमच्या जीवनात बदल होतील. हे दोन्ही उपाय तुम्ही करा. मी पहिले अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. संध्याकाळी रात्री जेवण झाल्यावर किंवा जेवणाच्या आधी तुम्हाला चंद्राला त्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला हळद कुंकू आणि थोडंसं कुंकू घालून तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. चंद्राला अर्घ्य देणे खूप शुभ मानले जाते. असं केल्यास तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील. आणि ही सेवा करत असताना मनोमनी सकारात्मक ऊर्जा ठेवा, सकारात्मक भावना ठेवा. मग ती भावाने काही उपाय सेवा करत जा. स्वामी केंद्रातील सेवा असतात, ह्या काही मनाने वगैरे नसतात. तर तुम्ही ह्या सेवा नक्की करत जा. तुमच्या जीवनात बदल तुम्हाला जर जाणवायचा असेल तर या छोटे छोटे उपायाने तुमच्या जीवनात बदल दिसून येतील.